नमस्कार मैत्रिणींनो. तर आजचा विषय आहे प्लास्टिक. प्लास्टिक हा माणसाच्या जीवनामध्ये म्हणजे अत्यंत गरजेचा होऊन गेलेला आहे किंवा गरजेची वस्तू बनून राहिलेली आहे. तर या प्लास्टिकचा कसा आहे शोध तर 1856 मध्येच लागलेला होता आणि 1856 पासून याची सुरुवात झालेली आहे. तर आता 2025 चालू आहे म्हणजे जवळपास पावणे 200 वर्षापूर्वी याचा शोध लागला. पण याची म्हणजे गरज कशी कशी म्हणजे वाढत गेली तसतशी त्याची निर्मिती पण जास्त होत गेली आणि लोकांना त्याची सवय लागलेली होती. आता सवय लागलेली होती काय आहेच आहे. तर गरजेसाठी वापरायला काही हरकत नव्हतं की म्हणजे प्लास्टिक समजा कुठं म्हणजे मोठमोठ्या ठिकाणी जिथं बोटीमध्ये वगैरे वापरायला लागतं किंवा किंवा कुठल्या काही वस्तू मोठ्या मशिनरी वगैरे बनवायला लागतात अशा ठिकाणी पूर्वी वापरलं जायचं म्हणजे अत्यंत गरजेच्या ठिकाणी. पण आता कसं झालेलं आहे की सर्रास म्हणजे प्रत्येकाच्या हातामध्ये हे प्लास्टिक दिसतं. काहीही असलं तरी प्लास्टिकमध्येच येणार. आपण दूध घ्यायला गेलं प्लास्टिकमध्ये, दही प्लास्टिकमध्ये, तेल प्लास्टिकमध्ये आणि आपण बाहेरून जेव्हा जेवण मागवतो तेव्हा तो जेवणसुद्धा प्लास्टिकच्याच डब्यामध्ये पॅक करून देत असतात. म्हणजे सगळं काही प्लास्टिक 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 होऊन गेलेलं आहे. पण प्लास्टिकचं कसं म्हणजे जितका फायदा आहे तितकं नुकसान पण आहे. तर प्लास्टिकमुळं कॅन्सरचा प्रसार होत चाललेला आहे. आपल्या जर पुढच्या पिढीला कॅन्सरमुक्त ठेवायचं असेल तर प्लास्टिकपासून आपल्याला दूर राहावंच लागेल. तर माझी एकच म्हणजे विनंती आहे की आपण सर्वांनी स्वतःपासूनच सुरुवात करायला पाहिजे की आपण प्लास्टिक वापरायचं नाही. म्हणजे वापरायचं नाही म्हणजे मी असंही म्हणत नाही की अगदी म्हणजे वापरायचं नाही म्हणजे वापरायचं नाही, सोवळ्यातल्यासारखं नाही. पण गरज असेल तिथं एखाद्या वेळेस वापरायला काही हरकत नाही. पण जिथं समजा की आपल्याला दूध कॅटलीमध्ये वगैरे आणता येते जाऊन, तर अशा ठिकाणी कॅटलीमध्ये दूध घेऊन यायचं. जिथं तेलसुद्धा आपण कॅटलीमध्ये घेऊन किंवा डब्यामध्ये वगैरे घेऊन आपण येऊ शकतो. तर अशा वेळेला आपण अशा गोष्टी जर केल्या तर प्लास्टिकचा तेवढाच वापर कमी होईल. होत होत कमी होईल. आता आपल्याला तर इतकी सवय जडलेली आहे की प्लास्टिकशिवाय आपल्याला जीवनच नकोसं वाटतंय. कारण बाहेर जायचं, भाजी आणायला जायची तर कुणाच्याच हातात पिशवी दिसत नाही. तर सरळ जातात आणि भाज्या कॅरीबॅगमध्ये घेऊन येतात आणि कॅरीबॅगमध्ये आणल्याच्या नंतर ते कॅरीबॅग काय करतात तर कचऱ्यामध्ये जातात. कारण दिवसातून बराच सामान घरात येतो आणि प्रत्येक सामानासोबत कॅरीबॅग हे येणारच. आता मी तर म्हणते की मोठ्या शहरामध्ये याच्यावर बंदी घातलेली आहे. बंदी घातली म्हणजे काय केली की काहीतरी थोडं बहुत म्हणजे कमी दर्जाचं न वापरता चांगल्या दर्जाचं प्लास्टिक वापरायला सांगितलेलं आहे. तर ते कमी दर्जाचं आणि चांगल्या दर्जाचं दोन्ही पण वापरतात. भाजीवाल्यांना बंदी घातलेली आहे की भाजी देऊ नका प्लास्टिकमध्ये वगैरे. तर ते बिचारे प्रयत्न करतात पण त्यांची गिऱ्हाईक होत नाही, त्यांची विक्री होत नाही म्हणून तेही असं म्हणजे लपून छपून ठेवून ते भाज्या देतात, विकतात. तर त्यांचा बिझनेस आहे. पण आपण जे लोक आहोत, आपण जे ग्राहक आहोत किंवा आपण घरातून जेव्हा भाजी आणायला जातो तेव्हा आपण पिशवी न्यायला काय हरकत आहे. मी तर सहसा पिशवी घेऊनच जात असते. कारण कसं आहे की तिथल्या कॅरी बॅगा आणा, परत आपल्या घरामध्ये जमा करा आणि कचऱ्यात टाका, हे मला काही आवडत नाही. तर मी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मी माझ्यासोबत पिशवी ठेवते. माझ्या पर्समध्ये सुद्धा पिशवी असते. जेव्हा कुठं काही घेतलं का मी लगेच माझी पिशवी घेते, काढते आणि म्हणते मला कॅरी बॅग देऊ नका, माझ्याकडे पिशवी आहे, मी पिशवीत घेते. तर असं मी म्हणते आणि बऱ्याच वेळेला वापरते. पण काही वेळेला म्हणजे समजा सहज बाहेर गेलं तर मात्र कधीतरी मला कॅरीबॅगचा वापर करावा लागतो. तरी पण मी एका कॅरीबॅगमध्ये 4-5 वस्तू घेऊन येते. म्हणजे 4-5 वस्तूला वेगवेगळे असे 4-5 कॅरीबॅग कधीही आणत नाही. आणि मी प्रत्येकाला सांगत असते की भाजीवाल्यांना सुद्धा की बाबा असं प्रत्येक भाजीला वेगवेगळं असं कॅरीबॅग नका देत जाऊ. तुम्ही 4 भाज्याला 4 वेगळे कॅरीबॅग कशाला देतात. 4 भाज्या जर तुम्ही एकत्र त्याच्यामध्ये टाकू शकता आणि त्याचं वजन ते जर पेलू शकत असेल तर कशाला तुम्ही प्लास्टिकचा जास्त वापर करता, असं मी प्रत्येकाला सांगत असते. किराणा दुकानवाल्यांना पण म्हणते मी डायरेक्टली माझी पिशवी सोबत असते आणि मी त्यांना म्हणते
मला कॅरी बॅग देत जाऊ नका. मी ज्यावेळेस गरज असेल तेव्हा मी तुमच्याकडून कॅरी बॅग घेत जाईल. आणि जेव्हा 2-3 वस्तू असतात, आपण जर सहजच बाहेर गेलेले आहेत आणि येताना घेऊन यायचे, तर 2 वस्तू मोठ्या आहेत तर 2 हातात 2 घेऊन या ना. तुम्हाला कॅरी बॅगचा वापर टाळायचाच असेल तर सुरुवात आपल्यापासून करायला पाहिजे. कॅरी बॅग बंद करायची, तरच बंद होईल. आणि मला एक सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या मुलांना कॅन्सरमुक्त जीवन जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्हाला प्लास्टिकमुक्त जीवन जगावं लागेल. आणि तुम्ही आत्ता जर सुरुवात केली प्लास्टिक मुक्त जीवन जगायची, तर तुमच्या 2ऱ्या-3ऱ्या पिढीला त्याचा फायदा होईल. कारण आता कसं आहे की आता आपण प्लास्टिकच्याच वस्तूंमध्ये सर्व खाद्यपदार्थ आणत असतो आणि त्याचा आपल्या शरीरावर भरपूर परिणाम होतो. आता जवळपास 100 लोकांपैकी 10 लोक कॅन्सरने पीडित आहेत. तर कॅन्सर हा म्हणजे प्लास्टिकच्या वापरामुळं किंवा प्लास्टिकमधलं अन्न खाल्ल्यामुळं सुद्धा कॅन्सर होतोय असं तज्ज्ञांचं मत आहे. आता काय करतात, बाहेर गेल्याच्या नंतर काय करतात, आपल्याला जर कुठं ट्रेनमध्ये आहेत किंवा कुठं बाहेर गेलेले आहेत आणि आपल्याला बाहेरून चहा मागवायचा आहे, तर त्यावेळेला ते लोक काही वेळेला तर ते चहासुद्धा म्हणजे ते पॉकेटमध्ये देत आहेत प्लास्टिकचं. तर मी ते पण पाहिलेलं आहे. तर ह्या सगळ्या आता प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये जर गरम चहा टाकली तर गरम चहा टाकल्याच्या नंतर प्लास्टिकचा असर चहावर होईलच ना. मग आपण ती चहा पिल्याच्या नंतर कुठंतरी आपल्या पोटामध्ये त्या प्लास्टिकचे बारीक कण गेलेले असणार आहेत. आणि प्लास्टिकचं तर तुम्हाला माहीतच आहे की प्लास्टिक हे विरघळणारं नाही आहे किंवा नष्ट होणारं नाही आहे. असं म्हणजे असल्यामुळं त्याचा किती त्रास होतो. आता बऱ्याच वेळेला लोक कचरा कॅरी बॅगमध्ये घेतात, भरतात आणि रोडवर टाकून देतात. त्याच्यामध्ये काही अन्न असतं, काही असतं म्हणजे भाज्या असतात. मग त्या खाण्यासाठी गाई, कुत्रे असं तिथे येत असतात. मग एखाद्या गाईच्या पोटामध्ये जर ते कॅरी बॅग गेली तर त्या गाईला किती त्रास होईल याचा पण विचार करा ना. तुम्ही जनावरांचाही विचार करा, माणसांचा विचार करा, आपल्या पुढच्या पिढीचा विचार करून तुम्ही प्लास्टिक मुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करा. तर मला तुम्हाला हेच सांगायचं होतं. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळं काय होईल की माझ्या व्हिडिओचे नवीन जे व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. माझे व्हिडिओ असे म्हणजे काही म्हणजे असं कॉमेडी वगैरे असे काही राहत नाहीत. कारण माझं एकच उद्देश आहे की आपल्याला जे काही माहिती आहे, चांगल्या गोष्टी ते समाजाला सांगायचं, समाज प्रबोधन करायचं आणि समाजाला काही घातक गोष्टी आहेत याचं म्हणजे जाणीव करून द्यायचं. ज्ञान तर त्यांना आहेच, पण जाणीव करून द्यावी लागते. कसं आहे, कोणीतरी जाणीव करून दिलं तर थोडं बहुत तरी आठवेल की अरे प्लास्टिक वापरायचं नाही. प्लास्टिक वापरल्यामुळं आपल्या जीवनावर, आपल्या आरोग्यावर आणि आपल्या पुढच्या पिढीवर परिणाम होतो. त्यामुळं प्लास्टिकचा वापर कमी करा आणि प्लास्टिकमुक्त जीवन जगा हेच मला सांगायचं आहे. धन्यवाद.